आता हा प्रश्न बघा मित्रांनो, तुमच्यासाठी मी हा जो प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेतून जशाची तशी त्याची उचलबांगडी केली आणि ते आणून ठेवलाय. ओके, कशासाठी तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे आणि तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. काय गोष्ट समजून घ्यायची मित्रांनो, बघा अशा पद्धतीचा प्रश्न आलाय. हा प्रश्न आपल्याला मराठीमध्ये जनरली आपण सोडवतो, परंतु काही प्रश्न आपल्याला मराठीतून सोडवता येत नाही, कारण की त्याचा भंगार ट्रान्सलेशन झालेलं असतं. ते ट्रान्सलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला तो प्रश्न सुटत नाही. हा त्या पद्धतीचा प्रश्न आहे. याला तुम्हाला इंग्रजीतून वाचायचं असतं आणि इंग्रजीतून वाचून हा प्रश्न सुटतो. आता बघा काय म्हटलंय, बघा PQRST आर 5 वॉशिंग मशीन, वरती तेच म्हटलंय, हे 5 धुलाई यंत्र आहे. T इज फास्टर अँड मोर एनर्जी सेव्हर दॅन R. ओके, वरती काय म्हटलंय, T हे R पेक्षा वेगवान आणि अधिक वीज वाचवणारे आहे, जे T पेक्षा महाग आहे. आता जे T पेक्षा महाग आहे ना, इथं आपल्याला अर्थ निघत नाही, बरोबर का? पण इंग्रजीत बघा, T इज फास्टर अँड मोर एनर्जी सेव्हर दॅन R विच इज कॉस्टलियर दॅन टी. हा जो काही विच हा शब्द आहे ना, हा कशाबद्दल एक्सप्लेन करतो, तर त्याच्या लागून जो असतो ना त्याच्याबद्दल. म्हणजे कोण, हा आर जो लागून आहे ना, ह्या आर बद्दल. म्हणजे काय की आर इज कॉस्टलियर दॅन टी, टी पेक्षा कॉस्टलियर काय आहे, आर आहे. वरती मराठीत वाचलं तर आपल्याला हेच कळणार नाही की तुम्ही माल की टी पेक्षा कसा महाग असू शकतो. आणि जेव्हा समजा की जर कधी ते टी आहे म्हणून तुम्ही आर घेसाल, परंतु कधी कधी असं होतं की तिथे टी नसताना काहीतरी वेगळंच असतंय आणि तेव्हा मात्र गोंधळ होतो. त्यासाठी असाच पद्धतीचा जेव्हा प्रश्न विचारला जातो, आपल्याला इंग्रजीमध्ये वाचायचं आहे. इंग्रजीमध्ये जिथे विच वापरलंय ना, तर तिथं जरा सांभाळून राहायचं मित्रांनो, तिथं सांभाळून राहायचं. कारण की हे जे काही पुढचं एक्सप्लेनेशन आहे, हे विचच्या अगोदरचं जे काही नाऊन असतं, ओके, त्या नाऊन बद्दल पुढचं एक्सप्लेनेशन असतंय, ना की जे सुरुवातीला आपण जे नाऊन वापरतो त्याचं एक्सप्लेनेशन. ते टीचं एक्सप्लेनेशन नसतंय, ते आरचं एक्सप्लेनेशन असतंय. त्यामुळे चला आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिले काय म्हणतोय आपण इथं, मोर एनर्जी सेव्हर म्हणतोय, त्याच्यानंतर फास्टर म्हणतोय, ओके, आणि त्याच्यानंतर कॉस्टलियर पण म्हणतोय. म्हणजे फास्टर, एनर्जी सेव्हर आणि कॉस्टलियर. म्हणजे इथं जे काय आपण दोन तर्क म्हणत होतो, ओके, दोन जे काही तुलना करत होतो, दोनची नाही तर आपल्याला कितीची तुलना करायची, ह्या तीनची तुलना करायची आहे. ओके, सगळ्यात पहिले आपण काय घेणार की फास्टर, म्हणजे हे फास्टर घेऊया किंवा याला वेगवान म्हणा तुम्ही. ओके, फास्टरला वेगवान म्हणू शकता. त्यानंतर 2 नंबरला काय की एनर्जी सेव्हर. मग मी काय घेतो इथं, एनर्जी सेव्हर. ओके, एनर्जी सेव्हर. त्यानंतर तिसरं काय आहे, कॉस्टलियर. कॉस्टलियर म्हणजे काय, महाग. कॉस्टलियर, कॉस्टलियर म्हणजे हे काय, हे झाले महाग. हे वीज वाचवणारे, हे विवा म्हणून याला, वीज वाचवणारे. हे काय, वेगवान म्हणजे काय, फास्टर. अशा पद्धतीने आपण घेऊया आणि एक एक घेत जाऊया. टी इज फास्टर अँड मोर एनर्जी सेव्हर दॅन आर. सगळ्यात पहिले फास्टर घ्या. टी इज फास्टर दॅन आर आहे म्हणजे काय की आपण टी वर घेणार, टी फास्टर आहे कोणापेक्षा, आर पेक्षा. ओके, टी वर घेणार, आर खाली घेणार. बर, चला पुढे काय म्हटलंय आणखी, टी इज मोर एनर्जी सेव्हर दॅन आर. मग एनर्जी सेव्हर मध्ये पण टी काय असणार आहे, वरती असणार आहे, आर काय खाली असणार आहे. पुढे आर विच इज कॉस्टलियर दॅन टी, म्हणजे आर काय आहे, महाग आहे, आर काय आहे, कॉस्टलियर आहे. म्हणजे हे आर वर जाणार आणि टी काय खाली येणार आहे. ओके, पी इज कॉस्टलियर दॅन आर. काय, पी इज कॉस्टलियर दॅन आर अँड फास्टर दॅन क्यू. पी इज कॉस्टलियर दॅन आर. कॉस्टलियर कुठे, इथे. पी इज कॉस्टलियर दॅन आर. आर पेक्षा काय कॉस्टलियर आहे, पी आहे. म्हणजे पी आपण वर घेणार आहे, बरोबर. अँड फास्टर दॅन क्यू. आता इथे बघा विच नाही वापरलंय, इथे अँड वापरलंय. अँड म्हणजे काय की पी हा फास्टर आहे क्यू पेक्षा. हेच वाक्य बघा इंग्रजीमध्ये कुठे आहे, पी हे आर पेक्षा महाग आहे व क्यू पेक्षा वेगवान आहे. जेव्हा व वापरलंय ना, म्हणजे काय की हे पी बद्दलच सांगतंय. हे मराठीमध्ये क्लिअर होत नाही. इंग्रजीत विच वापरलं तर विचच्या अगोदरचा घ्यायचा, त्याच्या व्यतिरिक्त इथे जर कधी काय वापरलंय, अँड वापरलंय ना, म्हणजे हा आपल्याला पी साठी घ्यायचा आहे. पी इज काय, कॉस्टलियर दॅन आर घेतलाय का आपण, पी कॉस्टलियर दॅन आर घेतलाय. पी इज फास्टर दॅन क्यू, पी फास्टर आहे क्यू पेक्षा. ओके, इथे पी आणि क्यू नाहीये, मी त्या बाजूला घेतोय पी आणि क्यू. का, कारण की मला इथं नंतर यांच्यामध्ये ऍड करायचंय. ह्या टी आणि आर शी त्याचा काय संबंध मला एक्झॅक्ट अजून माहिती नाहीये. ओके, इथं बघा आता परत विच हा शब्द वापरला. विच हा शब्द वापरला म्हणजे काय की तो क्यू बद्दल बोलत आहे. मग काय की क्यू इज मोर एनर्जी सेव्हर दॅन टी. क्यू काय आहे, मोर एनर्जी सेव्हर. मोर एनर्जी सेव्हर दॅन क्यू इज काय आहे, टी. म्हणजे हा टीच्याही वरती कोण येणार आहे, क्यू येणार आहे. पुढे
यस इज स्लोवेस्ट. स्लोवेस्ट म्हटलं म्हणजे काय की तो सगळ्यात जास्त स्लो आहे. ओके, मग सगळ्यात स्लोवेस्ट म्हणजे काय, हे फास्टर वरती खाली स्लोवेस्ट. यस म्हटलंय ना, इथे अशा पद्धतीची रेष मारून घ्यायची म्हणजे यसच्या खाली कोणी असणार नाही. आणि चीपेस्ट, चीपेस्ट म्हणजे काय, स्वस्त. म्हणजे हे महाग मध्ये सुद्धा काय की यस जो आहे तो सगळ्यात स्वस्त आहे. इथे आपण क्लोज करत आहोत. ओके, म्हणजे यसच्या खाली काही येणार नाहीये. यस इज द स्लोवेस्ट अँड चीपेस्ट ऑफ ऑल मशीन्स बट इज मोर एनर्जी सेव्हर. बट इज मोर एनर्जी सेव्हर म्हणजे काय की हा जो यस आहे सगळ्यात जास्त एनर्जी सेव्हर आहे. म्हणजे काय की मोर म्हणजे इथे आपण वरती घेणार, त्याला यसला असं वरती घेणार आहे, त्याच्या खाली क्यू, त्याच्या खाली टी, त्याच्या खाली आर असणार आहे. ओके, पुढे काय म्हणतो आपण, यस बट इज मोस्ट, मोर नाही मोस्ट आहे, मोस्ट म्हणून आपण वरती घेतलाय एनर्जी सेव्हर. आणि आर इज मोर एनर्जी सेव्हर. काय, आर इज मोर एनर्जी सेव्हर अँड फास्टर दॅन पी. पी पेक्षा काय जास्त, आर हा जास्त एनर्जी सेव्हर आहे. आर कोणापेक्षा, पी पेक्षा. म्हणजे पी आपण खाली घेणार, पी पेक्षा आर जास्त एनर्जी सेव्हर झाला. बघा, आर इज मोर एनर्जी सेव्हर दॅन पी आणि आर इज फास्टर दॅन पी. फास्टर दॅन पी म्हणजे काय, हा आर जो आहे फास्टर दॅन पी आहे. बरोबर का, हे बघा पी पेक्षा क्यू खाली ना, म्हणजे पीच्या खाली आपण क्यू घेणार आणि यस ला इथे एंड होणार. म्हणजे हे जे काय फास्टर आहे, फास्टरची आपली एक लाईन संपलेली आहे. ओके, आर इज मोर एनर्जी सेव्हर अँड फास्टर दॅन पी इथपर्यंत घेतलंय. बट इज थर्ड कॉस्टलियर. बट इज थर्ड कॉस्टलियर म्हणजे काय की आर इज मोर एनर्जी सेव्हर अँड फास्टर दॅन पी. बट इथं विच नाही वापरलं, बट म्हटलंय. म्हणजे काय की आर हा जो आहे ना, आर हा थर्ड आहे, इथे पी थर्ड नाहीये. मी ह्याच्यासाठी सांगतोय इंग्रजीत का वापरा, कारण की बट, विच, ऍड अशा पद्धतीचे शब्द जेव्हा असतात, ऍड आणि बट असेल तर सुरुवातीला जो नाऊन घेतलाय त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन असतं. परंतु जर विच वापरला तर विचच्या अगोदर जो येतो ना त्याचं एक्सप्लेनेशन असतंय. मग इथे बट वापरलंय म्हणजे काय की आर इज थर्ड आहे. म्हणजे आर थर्ड काय आहे, थर्ड कॉस्टलियर आहे. कॉस्टलियर म्हणजे थर्ड काय आहे, आर. आर हा 3 नंबरला आहे. पी झालाय, इथे आर झालाय, टी झालाय, यस झालाय. राहिलंय कोण, राहिलंय कोण, क्यू राहिलाय. क्यू राहिला म्हणजे इथे क्यू येणार नाहीये. क्यू एकतर पीच्या वरती येईल किंवा खाली येईल. बरोबर का, मी सध्याला क्यू असा इथे लिहून घेतो, तो एक तर वरतीही येऊ शकतो किंवा पीच्या खाली येऊ शकतो. ओके, पण आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही, पण हे माहितीये 3 नंबरला आर आहे म्हणजे 4 नंबरला कोण बनतोय, टी बनतोय आणि 5 नंबरला आपला यस बनतोय. ओके, पुढे थर्ड कॉस्टलियर आता इथे संपलेलं आहे आपलं. आलंय का बघा, 1 नंबरला आपण टी घेतलाय, 2 नंबरला आर, पी, क्यू 4 नंबरला आणि यस आपला आलाय 5 नंबरला. ठीक आहे, हा क्रम झाला. इथे 1, 2, 3, 4 आणि 5 हे पण क्रम झाले. इथे 1, 2 व्हॅरी होतील. ओके, 1 आणि 2 जे ते व्हॅरी होतील, परंतु 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर अशा पद्धतीने आपले झालेले आहे आणि अशा पद्धतीची रचना झाली. जर कधी कन्फ्युजन होत असेल तर एकदा आपण इकडे लिहून घेऊया. इथे मी फास्टर लिहितो, काय लिहितो, फास्टर. इकडे फास्टर मध्ये काय येणार आहे, टी येणार आहे, आर येणार आहे, त्यानंतर काय पी क्यू यस, पी क्यू आणि यस येणार आहे. ओके, त्यानंतर एनर्जी सेव्हर काय की एनर्जी. ओके, एनर्जी सेव्हर, सेव्हर, सेव्हरचा असं वरती लिहितो सेव्हर. ओके, एनर्जी सेव्हर मध्ये काय आलंय, यस क्यू टी आर पी, यस क्यू टी आर आणि पी. ओके, त्यानंतर काय कॉस्टलियर. कॉस्टलियर मी इकडे लिहितोय. ओके, कॉस्टलियर. कॉस्टलियर मध्ये काय आलंय, क्यूपी. ओके, आता क्यूपी हे 1 नंबर 2 नंबर व्हॅरी आहे बरं. अजून पण क्यूपी आपण घेतलेत 1, 2 नंबरला आणि 3 नंबर पासून काय आर टी एस. म्हणजे 3 नंबरला आपण घेणार आर, त्याच्यानंतर खाली टी, त्यानंतर यस. एक क्यू आणि पी जे आहे ते अजून आपले फिक्स झालेले नाहीये, आपण त्याला तसंच ठेवतोय. ओके, आता प्रश्न बघा काय की सिलेक्ट द मशीन्स ओके दॅट हॅव as many as machines that are more energy saver. काय, more energy saver and as many as machines slower than it. म्हणजे आपल्याला असे मशीन निवडायचे आहे की काय त्याच्यापेक्षा जेवढे जास्त एनर्जी सेव्हर आहे त्याच्यापेक्षा काय म्हणजे तेवढेच काय as many as म्हटले म्हणजे तेवढेच मशीन काय स्लोवर असायला पाहिजे. म्हणजे स्लोवर त्याच्यापेक्षा आणि एनर्जी सेव्हर जेवढे जास्त असतील तेवढे त्याच्यापेक्षा स्लोवर असायला पाहिजे. ओके, आता पी बघूया आपण. पी चे एनर्जी सेव्हर जास्त कोण आहे, पी कुठे, इथे किती जास्त आहे, 4 आहे एनर्जी सेव्हर. बरोबर, म्हणजे पीचे आपण पहिले आपण 4 झालेत. बरोबर का, काय झालेत पहिले हे 4 झालेत, मी इथे 4 लिहितो. ओके, त्यानंतर मशीन स्लोअर दॅन इट. पी पेक्षा स्लोअर काय आहे,
इथे 2 आहे, किती 2 आहेत, नाही म्हणजे हे ए होत नाही. आपल्याला दोन्ही सेम यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? सेम. म्हणजे पी पेक्षा जेवढे एनर्जी सेव्हर जास्त आहे तेवढेच पी पेक्षा काय की स्लोवर मशीन असायला पाहिजे सारखे. याच्यापेक्षा स्लोवर 2 आहेत आणि एनर्जी सेव्हर 4 आहे, म्हणून काय की हे ऑड होते म्हणजे की 4 आणि 2 येत आहेत, ते नाही यायला पाहिजे, आपल्या सारखे यायला पाहिजे. पुढे आपण यस बघूया. यस पेक्षा एनर्जी सेव्हर, यस पेक्षा एनर्जी सेव्हर किती? 0 आहे, बरोबर का? यस पेक्षा फास्टर किती आहे? 0 आहे. म्हणजे स्लोवर किती आहे? एनर्जी सेव्हर इथे 0 येतात वरती, खाली पण किती येतात? 0. चला यस येऊ शकतो, यस येऊ शकतो. आपण पुढे जाऊया आणखी. आर बघा, आर पेक्षा काय एनर्जी सेव्हर किती आहे? 3 आहेत. आणि आर पेक्षा जे काही स्लोवर आहे ते किती आहेत? 1 2 3 3 आहेत. ओके, आर पेक्षा बघा हे आर आहेत ना, आर आपण कुठे घेतलाय? इथे. आरच्या वरती किती आहेत? 1 2 3 आहेत आणि आरच्या इथे खाली. ओके, स्लोएस्ट किती आहे? 1 2 3 आहे, म्हणजे आर येणार. म्हणजे यस पण येतो इथे, आर पण येतोय, म्हणजे काहीतरी गडबड आहे इथे, बरोबर का? 2 ऑप्शन असे नसतात. चौथा ऑप्शन बघा, आर आणि क्यू. ओके, आता ह्याच्यात तर यस म्हणत नाहीये, इथं आर म्हणतोय, पण आर सोबत क्यू आलाय. चला क्यू ला पण बघून घेऊया आपण. क्यू पेक्षा किती आहे एनर्जी सेव्हर जास्त? 1 आहे, बरोबर का? आणि क्यू पेक्षा स्लोवर किती आहे? 1 आहे, म्हणजे क्यू पण येतोय इथे, क्यू पण येतोय, आर पण येतोय, यस पण येतोय. पण बघा यस पेक्षा वरती किती आहे? 0. यस पेक्षा खाली किती आहे? 0. म्हणजे तेवढे असायला पाहिजे असं तेव्हा त्यांनी म्हटलंय, पण इथे नाहीयेत ना, म्हणजे वरती कोणी नाहीच आहे, खाली पण कोणी नाहीये. मग आपण तिथे 0 0 म्हणू शकतो, बरोबर का? 0 0 म्हणू शकतो आणि हे उत्तर बरोबर पण येऊ शकतं. पण परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं असतं? जास्त योग्य कोणतं आहे? काय करायचं असतं? जास्त योग्य. मी इथे शून्याला निग्लिजिबल म्हणत नाही, शून्याचं खूप मोठं योगदान आहे गणितामध्ये, आणि काय गणित तोकडा आहे शून्याशिवाय. ओके, मी इथे शून्याला असं म्हणत नाही की तिथे काही नाहीये, पण आपल्याला जास्त योग्य काय इथे दिसतंय की आर पेक्षा, म्हणजे आर ला पण व्हॅरी होत आहे, आर पेक्षा वरती 3 पण आहे, वरती 3 आणि खाली 3 आहे, म्हणजे आर ला 3 3 होत आहे. ओके, क्यू ला पण वरती बघा, क्यूच्या वरती 1 आहे, खाली 1 आहे, क्यू ला पण व्हॅरी होत आहे. म्हणजे इथे आपल्याला योग्य उत्तर जे आहे ना ते 4 नंबरचं बनतं. किती नंबरचं बनतं? 4 नंबरचं बनतं. यस पेक्षा इथं वरती 0 आहे, खाली पण 0 आहे, यस पण येऊ शकतो, यस सुद्धा येऊ शकतो. पण इथे जे आर आणि क्यू 2 दिलेत ना, हे दोन्ही येतात, म्हणून आयोगाने उत्तर किती दिलंय? 4 नंबरचं. ओके, ह्याचं जर कधी एखादा ऑप्शन असा असता, आर पण असता, यस पण असता आणि क्यू पण असता, तर आयोगाला हे आर यस क्यू तिन्ही उत्तर द्यावे लागले असते, बरोबर का? पण इथे काय तिघांचं एकत्रितपणा नाहीये ना, मग आर आणि क्यू आहे ते आपण घेऊया. यसला आपण थोडंसं ह्या अँगलने पण बघूया, काय की तिकडे वरती 0 आहे, इकडे खाली 0 आहे, काहीतरी असायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. आपल्याला असायला पाहिजे म्हटलं म्हणजे काय की मग तिथे नाहीये, म्हणजे आपण यस कट करू शकतो. आता हे आपण कोणत्या अँगलने विचार करतोय की पेपर ज्यांनी सेट केलाय ना त्यांनी काय विचार केलाय? ओके, पेपर ज्यांनी सेट केलाय त्याचा व्ह्यू काय आहे? ओके, प्रश्न सोडवताना, प्रश्नपत्रिकेचे प्रश्न सोडवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण परीक्षार्थी आहोत, आपण तिथे पेपर सोडवतोय, प्रश्नाची उत्तरे लिहितोय ना, आपण मार्क मिळवतोय. याचा अर्थ की आपण फक्त म्हणजे गणिताच्या दृष्टिकोनातून काय स्टेप्स आहेत त्या स्टेप फॉलो करायच्या, किंवा त्याचं उत्तर काय की ह्याच्यावर अडून बसण्यापेक्षा विचार हा करायचा की नेमकं पेपर सेट करणाऱ्याचा माइंडसेट काय आहे. पेपर सेट करण्याचा माइंडसेट जर कधी आपल्याला ओळखता आला ना तर जिंकलो मित्रांनो आपण. आणि इथे आपल्याला तेच करायचं आहे, काय पेपर सेटरचा माइंडसेट ओळखायचा आहे. त्याचं म्हणणं आहे की आर आणि क्यू हे दोघं जण असे आहेत की त्यांचे सेम आहे दोन्हीकडे, आणि मी जो प्रश्न विचारलाय तो तशाच पद्धतीचा आहे. हा प्रश्न जर की तुम्ही मराठीत वाचलात ना, तुम्ही ट्राय करा एकदा सोडून, तुम्ही इतके गोंधळून जाल त्यामध्ये की ते सापडणारच नाही. त्याचं रिझन काय की विच हा शब्द, काय विच, विच हा जो काही शब्द आहे याला काय प्रोनाऊन वगैरे काहीतरी म्हणतात. ओके, तर विच याचा अर्थ काय होतो? विच एक्सप्लेनेशन असतंय, प्रोनाऊन नाही म्हणत त्याला, काहीतरी कंजंक्शन म्हणत असतील. ओके, विच हा शब्द जेव्हा वापरला जातो ना तर एक्सप्लेनेशन जे आहे ना, हे विच एक्सप्लेनेशन कशाचं देतो तर विचला लागून लगेच जो असतो ना त्याचं. म्हणजे बघा इथं कुठे विच वापरलाय? आर. विच हा शब्द वापरलाय ना, हे जे पुढचं जे एक्सप्लेनेशन आहे ना त्याला लागून आरचं आहे. कशाचा आहे? त्याला लागून आरचा आहे. इथं विच शब्द वापरलाय, हे समोरचं एक्सप्लेनेशन कोणाचं आहे? क्यूचं आहे. आणि मराठीमध्ये ह्याचं जेव्हा आपण ट्रान्सलेशन करायला जातो ना, एकदम बकवास ट्रान्सलेशन होतं. ओके, ते ट्रान्सलेशन व्यवस्थित होत नाही, आणि हे सगळं कम्प्युटराइज ट्रान्सलेशन असतं. त्याला म्हणजे काय तिथे मानवी सुधारणा ज्या करायच्या असतात त्या सुधारणा त्या प्रश्नामध्ये होत नाही, त्यामुळे तो आपल्याला सोडवता येत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, वरती गोंधळाला लागायला ना, खाली विचचा गोंधळ आहे का एकदा बघून घ्या. विच जिथं असला ना, विचला व्यवस्थित लक्षात ठेवायचा की विच जिथं असला ना तर विच हा आपल्याला त्रास देतो. तो जो ए विच आहे ना तो एक्सप्लेनेशन सुरुवातीचं देत नाही. इथे बघा आरला लागून टी आहे, सुरुवात याची
आपण टी पासून म्हणतोय, सगळं वाक्य टी बद्दल बोलतोय आणि आरच्या नंतर इथे विच वापरतोय ना, म्हणजे विच पासून काय की आता टीचं एक्सप्लेनेशन नका देऊ, आता पुढचं एक्सप्लेनेशन टीचं नाहीये, आता आरचं एक्सप्लेनेशन आहे. ओके, त्यामुळे ह्या अशा प्रश्नामध्ये मला तुम्हाला गोष्ट सांगायची काय की सगळ्यात महत्वाची विच, इंग्रजीमध्ये विच जर कधी आला तर त्या विचला व्यवस्थित लक्षात ठेवा. काय विच, विच म्हणजे ते काय डाखीन बिखीन म्हणतो ना, तर तसा डाखीन आहे हा विच म्हणजे. त्यामुळे विचला लक्षात ठेवायचं, ते जे असतं ना विच अगोदरचं म्हणजे विचला लागून जे असतं ना त्याचं एक्सप्लेनेशन देतं. हे तुम्ही समजा जेव्हा इंग्लिश ग्रामर शिकाल तेव्हा तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये सुद्धा ही गोष्ट आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट काय सांगायची की सगळ्यात योग्य उत्तर निवडायचं आहे. आर आणि क्यू बनतं, यस पण बनतं, यस बनत नाही असं मी म्हणत नाही, परंतु पेपर सेटरचा माइंडसेट काय की तुम्हाला आर आणि क्यू शोधता यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीचं याचं उत्तर किती आहे 4 नंबरचा, आणि आयोगाने उत्तर 4 दिलं आहे. प्रश्न कुठे विचारलाय बघा, AMVI पूर्व परीक्षा 2017 ला विचारलेला आहे. आपण रेड झोन केलाय म्हणजे की चांगला टफ प्रश्न होता हा प्रश्न. आपला जर कधी डेटा व्यवस्थित असला ना सोडवता येतो प्रश्न, कसाही असू द्या. एकदा आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेतली, आपल्याला टॉपिक समजला, येऊ द्या प्रश्न कसाही आपल्याला सुटतो. फक्त काय की ह्या इगोवर जायचं नाही की आपल्या फ्लो मध्ये तो सोडवायचा नाहीये. काय करायचा त्याला असा गोल करायचा, काय करायचा असा गोल, फ्लो मध्ये आला ना, रुक बाबा मैं तेरे को देखता कब देखता, लास्ट में, अंत में जब मिलेंगे ना तो फिर मारधाड होने देंगे. अशा पद्धतीने अशा प्रश्नांना काय करायचं असतं, सगळ्यात शेवटी घ्यायचं असतं. ओके, म्हणून मी असे जे काही प्रश्न असतो ते संकीर्ण मध्ये टाकून तुम्हालाही शिकवताना काय करतो, सगळ्यात शेवटी घेत असतो. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ओके, आणि ह्याचं उत्तर आपण बघितलंय. अशा पद्धतीचा आपला जो काही तुलना हा टॉपिक होता, तुलना टॉपिक इथे संपलाय. तुलना टॉपिक वरचे काही जे मोजके प्रश्न आहेत मी तुम्हाला सोडवायला देतोय, ते प्रश्न तुम्ही सोडवा. आणि जेवढे काही मी एक्सप्लेनेशन दिलेत ना त्या सगळ्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघा. जे टफ जातात ना त्याचे एक्सप्लेनेशन पुन्हा पुन्हा बघा. तुम्हाला व्ह्यूजची लिमिट नाही, पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला व्ह्यूजची लिमिट नाही. तुम्हाला कोणीही अडवत नाही की तुम्ही परत येऊन बघताय तुमचे 3 व्ह्यू झाले, 4 व्ह्यू झाले, 5 व्ह्यू झाले, 10 होऊ द्या, 15 होऊ द्या, जेवढे झाले तेवढे. आणि सोडवताना पुन्हा तुम्हाला आणखी वाटलं पुन्हा येऊन बघा. जोपर्यंत तुम्ही तुमची बघायची इच्छा तोपर्यंत तुम्ही बघू शकता, पण तो प्रश्न क्लिअर करून घ्यायचा तिथून. आणि तरी सुद्धा क्लिअर झालं नाही तर मला काय टेलिग्रामवर मेसेज करायचा. काही अडचणी असेल तर मी तुमच्याशी नक्कीच डिस्कशन करेल. ओके, तुलना टॉपिक इथे संपतोय. थांबूया, पुन्हा एकदा दुसऱ्या नवीन टॉपिकला भेटूया. तोपर्यंत थँक्यू.